पंचांग म्हणजे काय हे समजलं तर पंचांग म्हणजे काय? तर एक अशी पुस्तिका की ज्याच्यामध्ये पंचांगाच्या पाची अंगाची माहिती असतात. तर ही अंग कुठली आहेत? पंचांगाची 5 अंग तर स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेली आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. बरोबर आहे. दाते पंचांग या कोर्सला आवश्यक आहे. दाते पंचांग सर्वांनी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी मागच्या पिरियडला घेतलं नव्हतं, ते या वेळी आपल्याला घ्यायचं आहे कारण ते सुलभ आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. 4 ते 5 लाख प्रति त्याच्या विकल्या जातात. आणि त्याच्यामध्ये ग्रहस्थिती, मुहूर्त, दिनशुद्धी वगैरे ह्या सोप्या सोप्या गोष्टी काढणं सुलभ आहे. तर आपण शिकलो की पंचांगाचे 5 अंग: तिथी, वार, नक्षत्र, योग, करण. त्यापैकी तिथी म्हणजे काय? तर रवी आणि चंद्र यांच्यामधील अंतर हे निश्चित असतं. आणि त्या अंतरावरून एक तिथी होती. म्हणजे रवी आणि चंद्राच्या भ्रमणावरून अख्खं पंचांग आपलं चालतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुंडलीमध्ये रवी आणि चंद्राला खूप महत्व आहे. आत्ता ज्यांची मकर रास आहे, त्या मकर राशीच्या लोकांना 8वा रवी आहे आता. त्यांचं भविष्य काय आहे मकर राशीचं? तर आत्ता त्यांना मानसिक त्रास होईल, आरोग्य बिघडेल, जीवनावश्यक ऊर्जा कमी होईल, जीवनशक्ती कमी होईल. त्यामुळे रवी आणि चंद्र यांचं गोचर भ्रमण खूप महत्वाचं असतं, म्हणून त्याचा अभ्यास खूप करा. तर पंचांगाचा बेसच रवी आणि चंद्र आहे, कारण रवी चंद्रामधल्या अंतरावर तिथी अवलंबून असते. त्यामुळं रवी आणि चंद्र यांचं जे डिस्टन्स असतं त्याच्यावर तिथी अवलंबून असते. तर एकूण तिथी 30 आहेत. शुक्ल पक्षामध्ये 15 आणि कृष्ण पक्षामध्ये 15. प्रतिपदा. काही जणांना, इंग्लिश मिडियमच्या लोकांना तिथी माहीत नाहीयेत. एक आकडा कशाला म्हणायचा, 2 आकडा कशाला म्हणायचा. त्यासाठी आपण इथं लिहिलेले नोट्समध्ये दिले तुम्हाला: प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. आणि शुक्ल पक्षामधल्या 15व्या तिथीला पौर्णिमा म्हणतात आणि कृष्ण पक्षामधल्या 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. त्यानंतर आपण तिथीनंतरचा जो पार्ट आहे तो वार आहे. वार म्हणजे काय? तर एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो काळ असतो त्याला वार म्हणतात. असे एकूण 7 वार आहेत. त्यातले सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ वार मानले जातात. मंगळवार आणि शनिवार हे अशुभ वार मानले जातात. आणि रविवार हा सौम्य मानला जातो, म्हणजे मध्यम मानला जातो. सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे शुभ वार मानले जातात. मुहूर्ताचा विचार करत असताना त्यांच्या स्वामीचा विचार केला जातो. तिथी, वार. वार म्हणजे उदयात उदयम वारहा. संस्कृतची डेफिनेशन काय आहे? एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला वार असे म्हणतात. उदयात उदयम वारहा. त्यामुळे रात्री 12 वाजता कधीही वार बदलत नाही, आपण मागच्या वेळी शिकलेलो. मग नक्षत्र. नक्षत्र म्हणजे काय? तर आपण जिओसेंट्रिक ऍक्च्युली परिस्थिती आहे, म्हणजे मध्ये पृथ्वी आहे असं नाहीये. तर मध्ये कोण आहे खरं? वास्तविक सूर्य आहे सेंटरला. सूर्य हा तारा आहे, त्यामुळे तो फिक्स आहे, तो हलत नाही. आणि त्याच्या बाजूने पृथ्वी फिरते, भ्रमण करते अशी संपूर्ण. पण ज्योतिषशास्त्रामध्ये आपण गृहीत मानलेले, कन्सिडर केले, इट इज हायपोथेसिस दॅट अर्थ इज फिक्स्ड. अर्थ ही सेंटरला आहे, पृथ्वी, आणि ही अर्थ आहे. आणि त्याच्या भोवती सूर्य फिरतो. त्याच्या भोवती सूर्य फिरतोय असं आपण म्हणतो. म्हणून आपण बोलीभाषेत काय म्हणतो? सूर्य उगवला, सूर्य मावळला. मग आता मी इथं कराडमध्ये राहतोय, मी तर कराडमध्ये राहतोय, तर मला कराडमध्ये काय करावं लागेल? तर माझ्या पूर्व क्षितिजावर, म्हणजे मी इथं कराडमध्ये राहतोय, तर मला, ही माझी ईस्ट साइड आहे, तर मला हा एवढाच भाग दिसतोय. इथला खालचा भाग मला दिसत नाहीये, हा खालचा. बरोबर आहे. तर सूर्य इथून उगवला,
याला मी सूर्य उगवला म्हणतो पूर्वेकडून, हा सूर्य उगवला. मग माध्यान्ही म्हणजे दुपारी 12 वाजता तो डोक्यावर आला आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस तो पश्चिम दिशेला मावळला. आता जेव्हा सूर्य उगवतोय आणि मावळतोय तेव्हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो, सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आणि रात्रीच्या वेळेस तो परत पश्चिमेकडून खालून वर येतोय पूर्वेकडे. लक्षात ठेवा कसं गणित आहे. सूर्य पूर्वेकडून येतोय, मग रवी भ्रमण म्हणजे रवीचा जो मार्ग आहे हा, या रवी भ्रमणाचे समान 12 भाग केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12. हे 12 भाग जे केले, तर हे सर्कल जे आहे, सूर्य जो फिरतो पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून परत पूर्वेकडे, सूर्योदयाला तो आपल्याला दिसतो, मग परत तो माध्यान्हीवर दिसतो, मग पश्चिम दिशेला मावळताना दिसतो. मग तो कुठं जातो, तर पृथ्वीच्या खाली गेलेला असतो तो, म्हणजे खालच्या आपल्या समोरची जी लोक आहेत तिथं सूर्योदय होतो. म्हणून अ, अमेरिकेमध्ये आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा त्यांच्याकडे रात्र असते, कारण ते आपल्या अपोजिट आहेत. बरोबर, बरोबर आहे. आणि आपल्याकडे जेव्हा रात्र असते तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो. 11-12 तासाचा अंतर आहे आपल्याकडे त्यांच्यामध्ये. मग क्रांतिवृत्त म्हणजे काय, तर सूर्याचा जो भ्रमण मार्ग आहे, सूर्य जो ट्रॅव्हल करतो ना या मार्गाने, रोज जातो येतो जातो येतो, याला क्रांतिवृत्त म्हणतात. या क्रांतिवृत्ताचे ऋषीमुनींनी समान 12 भाग केले. 360 डिग्री आपल्याकडे आहे, हे 360 डिग्री जे आहेत त्याचे 12 समान भाग केले. त्या 12 समान भाग केल्यावर उत्तर किती येते चॅट बॉक्स मध्ये टाका. किती उत्तर येईल 360 डिग्रीचे समान 12 भाग केल्यावर? चॅट बॉक्स आहे बघा खाली तुमच्या इथं, माईक, व्हिडिओ, पार्टिसिपेंट आणि त्याच्यानंतर चार्ट लिहिलंय, चॅट. गुड, चांगला गणित करताय तुम्ही. 360 भागिले 12 बरोबर 30. 12 काय आहेत तर राशी आहेत. 12 काय आहेत, राशी आहेत. मेष, वृषभ, मी तुम्हाला होमवर्क दिलेला मागच्या वेळी. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन, हे पाठ करायला सांगितलेलं. आणि ह्या 360 डिग्री मग राशी म्हणजे काय? राशी म्हणजे आपण म्हणतो ना पैशाच्या राशीच्या राशी, ढेरच्या ढेर आहेत तिथं, सोन्याच्या राशी आहेत नुसत्या. राशी शब्द म्हणजे काय, कलेक्शन. राशी म्हणजे काय, कलेक्शन. किंवा राशी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणार समूह, ज्याला आपण म्हणू. हा कशाचा समूह आहे, तर जेव्हा सूर्य 360 डिग्रीने फिरतो तेव्हा वैदिक कालामध्ये अजून त्याची गणना अचूक केली. ती कशी केली, तर 360 डिग्री भागिले 12 जसे केले, तसं इथं केलं. 27 27 नक्षत्र आहेत, 27. किती उत्तर येत आहे बघा चॅट बॉक्स मध्ये लिहा. 27 नक्षत्र आहेत. चॅट बॉक्स मध्ये टाका 360 अंश भागिले 27. उत्तर किती येत आहे? 13.33 टाकले कोणीतरी. 13.33, जे 0.33 येते त्या 0.33 ला परत गुणिले 27 करा बघू. 0.33 येते ना, 0.33 गुणिले 27 करा.
360 भागिले 30 केल्यावर उत्तर येतं 13°20 इथे लिहिलंय बघा स्क्रीनवर. 13°20. 360° डिवायडेड बाय 27. तर 27 आपण क्रांतिवृत्ताचे समान 12 भाग केल्यावर राशी आल्या आणि समान 27 भाग केल्यानंतर काय आले? नक्षत्र आले. आणि हेच जे नक्षत्र आहेत हे अवाकडा चक्रामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. अवाकडा चक्र म्हणजे काय? तर जे तुम्हाला मी शिकवलेलं आहे पान नंबर 7 आणि 8 मला वाटते असेल. पंचांगाचं पान नंबर 8 आणि 9 आहे बघा. काढा पंचांगाचं पाठ नंबर 8 आणि 9. पंचांग, दाते पंचांग ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी स्क्रीनवर बघा. जे आजच जॉईन झालेत, काही लोक अजून जॉईन होत आहेत. आणि जे लोक 3 क्लास सलग नाहीयेत विदाऊट इंटिमेशन, त्यांना मी आज रिमूव्ह करतोय. अशी बरीच जण आहेत. कारण नवीन लोकांना मी संधी देतोय. नवीन लोकांना येऊ दे, शिकू दे. ज्यांना ज्योतिष शिकायचंय त्यांना, ज्यांनी नावं देऊन ठेवली त्यांनी क्लासला येत नाहीत, असे एक बरीच जण आहेत. 10 जणांचा ग्रुप आहे. ते सगळ्यांना मी आज रिमूव्ह करतोय. तर अवाकडा चक्र काय आहे? तर अवाकडा चक्रामध्ये आपल्याला 27 नक्षत्र दिलीत बघा. आता कशी नक्षत्र येते? तर इथं आहेत अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा अशी नक्षत्र आहेत 1 ते 9. मग मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. मग इथं आहे मूळ, पूर्वा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाषाढा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. पूर्वा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. आणि त्याच्यामध्ये राशींची व्याप्ती पण दिली. हे पान तुम्हाला संपूर्ण क्लासमध्ये ह्या वर्षभर तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मेष राशी म्हणजे अश्विनी, भरणी आणि कृतिका चरण आहे. कृतिकाचं एक चरण आहे. वृषभ राशी म्हणजे काय? इथे स्क्रीनवर दाखवतोय बघा, मी चौकोन केला. कृतिकाचे 3 चरण, रोहिणीचे 4 चरण. चरण म्हणजे पाय. चरण म्हणजे काय? पाय. इथं मिथुन रास आहे. याचं काय? तर मृगाचे 2, आर्द्राचे 4 आणि पुनर्वसूचे 2. मृगाचे 2, आर्द्राचे 4 आणि पुनर्वसूचे इथं चरण दिलेत बघा. इथं त्यांच्याकडे पंचांग नाहीये, त्यांनी पंचांग विकत आणा. दाते पंचांग, दाते बृहत पंचांग म्हणून विकत मिळतं. त्या पंचांगामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. तर त्याचे चरण पण लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला नक्षत्र म्हणजे काय हे अवकडा चक्रामध्ये सांगितले. अवकडा चक्र म्हणजे काय? मागच्या 2 व्हिडिओज मध्ये आपण शिकलेलो आहे. जे नवीन आले त्यांच्यासाठी व्हिडिओ परत ग्रुपवर पाठवा. कुणीतरी समाजकार्य करा तेवढं. आणि अश्विनी पासून जेव्हा आपण गणना करतो तर ती आपली पंचकामधली गणना आहे. पण वैदिक गणितामध्ये कृतिका नक्षत्रामधून गणना असती. आणि कृतिका नक्षत्राचं चरणाक्षर पहिलं अ आहे, मग रोहिणीचं व आहे, मग मृगाचं क आहे. असं अ व क ह डा चक्र असं त्याला नाव दिलेलं आहे. हे खूप सोपं आहे.
ज्याने रिव्हिजन म्हणून आपण आता शिकलो. मग आपण पंचांग शिकलो, पंचांगामध्ये आपण नक्षत्र शिकलो, नक्षत्रामध्ये आपण आता आज आपण थोडीशी पुढे माहिती देतोय, तो म्हणजे आता आपल्याला योग म्हणजे काय शिकायचं. योग म्हणजे काय तर आपण शिकलेलं मागतोय, तरी पण मी सांगतो. पंचांगातील योग म्हणजे रवी पुढे चंद्र 12 अंश गेला की एक योग होतो. म्हणजे परत मी तुम्हाला सांगतोय बघा, जेव्हा तुम्हाला भविष्य बघायचंय, कुंडली बघायची, तेव्हा रवी आणि चंद्राचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. रवी म्हणजे आत्मा आणि चंद्र म्हणजे मन. कुंडलीमध्ये रवी म्हणजे कोण आहे? सूर्य म्हणजे आत्मा आहे तुमचा. म्हणजे कोण आहे तर तुमची विल पॉवर आहे. या विल पॉवरच्या जोरावर तुम्ही तुमचे आजार बरे करता, तुम्ही जीवनामध्ये असाध्य गोष्टी साध्य करता, तो रवी. आणि चंद्र म्हणजे काय तर मन. चंद्रमा मनसो जातस चक्षु सूर्यो, असं त्याचं वर्णन केलं. चक्षु म्हणजे डोळे, रवी म्हणजे डोळे पण आहेत, रवी म्हणजे वडील आहेत, रवी म्हणजे आत्मा आहे, आणि चंद्र म्हणजे मन आहे, चंद्र म्हणजे आई आहे. म्हणजे तुमचं जेनेटिक कोडिंगच रविचंद्र आहे. म्हणून पंचांगामध्ये रविचंद्राचा खेळ हा खूप मोठा आहे. तर इथं आपल्याला योग जेव्हा आपण शिकलो, तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला नोट्स या सगळ्या पीडीएफ दिलेल्या आहेत आपल्या ग्रुपवर. 3 लेसन्स मी तुम्हाला पाठवलेली. पहिली पीडीएफ पाठवलेली, दुसरी पीडीएफ पाठवलेली, तिसरी पीडीएफ पाठवलेली. या पीडीएफ मध्ये आतापर्यंत आपली 2 लेक्चर झालेली आहेत. हे तिसरं लेक्चर आहे. जे नवीन आहेत त्यांनी घाबरू नका. युट्यूबवरची रेकॉर्डिंग असतात, ते रेकॉर्डिंग बघून नोट्स घरी काढा, शिका. आवड असेल तर सवड काढा, सवड असेल तर सगळं मिळेल. तर पंचांगामध्ये एकूण 27 योग आहेत, आणि ते 27 योग आपण थोडी माहिती अजून डिटेलमध्ये शिकणार आहे. मग आपण बघितलं करण. करण म्हणजे काय तर तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. तिथीचा जो अर्धा भाग असतो त्याला आपण करण म्हणतो. तर हा साधारण तिथीचा अर्धा भाग म्हणजे काय तर एकूण 11 करण आहेत. जसे योग 27 आहेत तसे करण 11 आहेत. आता ह्याचं पंचांगामध्ये जेव्हा पंचांगाची 5ही अंग ही शुभ असतात, म्हणजे तिथी पण चांगली आहे, वार पण शुभ आहे, योग पण शुभ आहे, नक्षत्र शुभ आहे, करण शुभ आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा दिवस शुभ आहे. हा दिवस शुभ आहे. म्हणून त्यामुळे तो तुम्हाला होमवर्क दिलेला. काय होमवर्क होता तर त्याच्यामध्ये वार कोणता आहे, तिथी कोणती आहे, नक्षत्र कोणते आहे, योग, करण, सूर्योदय आणि त्या दिवशीचा मुहूर्त वगैरे असं आपण विचारलेलं. तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी होमवर्क केलेला आहे. होमवर्कसाठी आपण पंचांगामधलं एक पान बघत होतो. या पानामध्ये अजून सुद्धा काही जण कारमधून जॉईन होत आहेत. कारमध्ये बसून ज्योतिष शिका. असलं ज्योतिष शिकू नका, करू नका कोर्स तुम्ही. हा, मी गाडीमध्ये मी प्रवासात आहे, तुम्हाला वेळ नसेल तर करू नका. हे पवित्र शास्त्र आहे. या शास्त्राची जेवढं पावित्र राखता येईल तेवढं राखा. स्त्रियांना हा पिरियडमध्ये सुद्धा कोर्स करता येतो. ज्ञान घ्यायला कुठल्याही शरीराची शुद्धी नसते, आत्म्याची शुद्धी महत्वाची असते. त्यामुळे स्त्रियांनी काही करू नका. पण पुरुषांनी मी आता बघितलं 2-3 जण कारमध्ये बसून शिकतायत, तर असलं काही करू नका. प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर व्यवस्थित एका ठिकाणी शांत घरामध्ये बसा. थोडं तिथं निवांतपणा असेल, कोणाचा गोंगाट आडावडा येणार नाही अशा ठिकाणी बसा, आणि थोडं सिरियसली होऊन वही, पेन, मोबाईल, हेडफोन लावून बसा. म्हणजे तुम्हाला सिरियसली शिकता येईल. हा कोर्स झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. जर परीक्षा दिली तुम्ही तर तुम्हाला ज्योतिष प्राज्ञ नावाची पदवी मिळणार आहे. पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. आता आपण पंचांग जेव्हा बघितलं तेव्हा पंचांगामध्ये आपण इथं काय दिलंय तर ही तारीख शुभ आहे का अशुभ आहे हे मागच्या वेळी आपण पंचांगामध्ये शिकलो, व्हिडिओमध्ये हे सगळं आहे. आता इथं लिहिलेलं असतं बघा की दिवस उत्तम. इथं दिनविशेष लिहिलं ना पंचांगामध्ये, पान नंबर 46 काढा, 46. नाते पंचांग असेल तर 46 काढा. तिथं खाली दिनविशेष लिहिलंय. दिन उत्तम आहे का, शुभ आहे 31 तारीख, 4 तारीख चांगली आहे. पण 11 तारीख वर्ज्य सांगितली आहे. चतुर्दशी वर्ज्य. ही वर्ज्य का सांगितली आहे तर शुभ कामासाठी, धार्मिक कामासाठी वर्ज्य सांगितली आहे. आता चतुर्दशी वर्ज, वर्ज म्हणजे काय तर त्या दिवशी पंचांगाची 5ही अंग शुभ नाहीयेत. म्हणजे तिथी चतुर्दशी तिथी अशुभ आहे. ही तिथी इथं आहे, मग नक्षत्र आहे, मग योग आहे, मग इथं करण आहे, आणि या बाजूला वार आहे. ही 5ही अंग शुभ असेल तर पंचांगामध्ये तो दिवस शुभ लिहिला असतो. 5ही अंग अशुभ असतील तर
तो पंचांगामध्ये काय असतो, दिवस अशुभ लिहिलेला असतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण शिकलेलो होतो. आता त्यानंतर आपण थोडस पुढं अभ्यासक्रम आपला नेतोय. आपण तुम्हाला पीडीएफ दुसरी पाठवलेली, त्या पीडीएफ मध्ये 2 नंबरच्या पीडीएफ मध्ये काय दिलंय बघूया, आणि मग आपण रेकॉर्डिंग बंद करून मग तुमच्या माईक ऑफ ऑन करून व्हॉट्सअप बघूया. सॉरी, तो व्हॉट्सअपवर तुमचे होमवर्क आले ते बरोबर करताय का नाही ते आपण चेक करू. आता मी तुम्हाला दुसऱ्या पीडीएफ मध्ये काय दिलंय, जसं आपल्याकडे वर्ष आहे, जसं 2026 चालू आहे, तसं चैत्र शुक्ल प्रतिपदा ते पुढच्या वर्षीच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपर्यंत जो कालावधी असतो त्याला संवत्सर म्हणतात. अशी एकूण 60 संवत्सर आहेत. आता जे संवत्सर चालू आहे ते तुम्हाला पंचांगामध्ये वरच्या बाजूला संवत्सराचं नाव लिहिलंय बघा. पान नंबर 46 काढा. पान नंबर 46च्या कोपऱ्यामध्ये शके 1948 पराभव नाम संवत्सर असं लिहिलेलं आहे बघा. पराभव नाम संवत्सर. आणि यामध्ये तुम्हाला इथं कोपऱ्यात दिले बघा. इथं पराभव नाम संवत्सर लिहिलंय. तर आता कुठलं संवत्सर चालू आहे, तर पराभव नाम संवत्सर चालू आहे. पराभव नाम संवत्सर इथं तुम्हाला नावं दिलीत 2 नंबरच्या नोटमध्ये पीडीएफ मध्ये. आणि त्यामध्ये शुभ अशुभ असं लिहिण्यापेक्षा आपण ते नाव म्हणून फक्त आता गृहीत धरूया. मग ऋतू दिलेत बघा तुम्हाला. चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा, अश्विन कार्तिक शरद, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू, आणि माघ फाल्गुन शिशिर ऋतू. आणि आयुर्वेदामध्ये अशा प्रकारे ऋतुचर्या सांगितली की जी आपल्याला आरोग्यासाठी, आहारासाठी, व्यायामासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे आयुर्वेद आणि ज्योतिषाचा जवळचा संबंध आहे. ज्योतिष आणि संगीताचा जवळचा संबंध आहे. ज्योतिष आणि धर्मशास्त्राचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे ज्योतिष येणं ही एक खूप पूर्वपुण्याई असते आपली. मग उत्तरायण दक्षिणायन म्हणजे काय दिलंय. उत्तरायण म्हणजे काय, तर आता मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीचा जो कालावधी असतो तो असतो उत्तरायण. हा शुभ मानला जातो धार्मिक कार्यक्रमासाठी, मुंज करण्यासाठी. विशेषतः व्रतबंध हे उत्तरायणमध्ये करतात. दीक्षा घ्यायची गायत्री मंत्राची ते उत्तरायणमध्ये करतात. दक्षिणायन हे अशुभ मानलं जातं. त्याच्यामध्ये चातुर्मास येतो. यावेळी विवाह किंवा अन्य मुहूर्त वर्ज्य असतात शक्यतो. पण आता कालमानानुसार त्याच्यामध्ये पण बदल झालेले आहेत, करतात काही लोक. मग आपण चांद्रमास बघितला. चांद्रमास म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्ष मिळून एक चांद्रमास होतो. सौरमास म्हणजे काय, तर रवी एका राशीमध्ये जेव्हा असतो, जसं 15 जानेवारीला मकर संक्रांत असती, तर 15 जानेवारी पासून रवी साधारण 13 ते 14 फेब्रुवारी मकर राशीमध्ये राहतो. त्या कालावधीला सौरमास म्हणतात. या दोन्हीवरून भविष्य सांगितलं जातं. चंद्रमासावरून पण सांगितलं जातं आणि सौरमासावरून सांगितलं जातं. पण जास्तीत जास्त गोचर भविष्य हे सौर मासावरून सांगितलं जातं. मग शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, तिथी म्हणजे काय, आता आपण शिकलो तिथी म्हणजे काय, तिथींची नावं आहेत. आता तिथीमध्ये एक थोडंसं ऍडिशन आपण करायचंय. आपण एक सूत्र लक्षात ठेवायचंय की न भ ज री पू असा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. न भ ज री पू. वहीमध्ये समासामध्ये लिहून घ्या. न भ ज री पू. न म्हणजे काय, तर नंदा तिथी. नंदा म्हणजे आनंद निर्माण करणारी. अशा कोणत्या तिथी आहेत, तर प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या आनंद साजऱ्या करणाऱ्या, उत्सव साजऱ्या करण्यासाठी उपयुक्त आहेत. भद्रा, भ म्हणजे भद्रा. भद्रा कुठले आहेत, तर द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या कल्याणकारक आहेत. व्यावसायिक स्थैर्य, शुभ कार्य याच्यासाठी या वापरले जातात. तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी या कुठल्या आहेत, तर जया तिथी आहेत. जया म्हणजे जय प्राप्त करून देणाऱ्या, विजय प्राप्त करून देणाऱ्या.
धाडसी कार्य करून देणारे आहेत जया तिथी आहेत. मग रिक्ता तिथी आहे, या अशुभ आहेत. रिक्त म्हणजे अपूर्ण, रिक्त म्हणजे अपूर्ण, रिक्त म्हणजे रिकामे असणे, एमटी. म्हणजे चतुर्थी, नवमी, चतुर्दशी या रिक्ता तिथी आहेत. पंचांगाची पूर्ण माहिती नसणारी लोक संकष्टी चतुर्थी ही शुभ मानतात, तर तसं नाही. तो संकष्ट नाशक गणपती आहे, म्हणजे तुमचं विघ्न नाश करणारा आहे. आणि विघ्न नाश करणारा असल्यामुळं तो तुम्हाला चतुर्थीला उपवास करायला सांगितलेला आहे. संपूर्ण मासामध्ये चतुर्थीला तुम्ही जर उपवास केला तर तो तुमचं संकष्ट निवारण करतो, कष्ट निवारण करतो. आणि म्हणून चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या अशुभ तिथी आहेत. पौर्णिमेच्या आधीची आणि अमावस्येच्या आधीची तिथी या अशुभ आहेत, म्हणून त्याला रिक्ता तिथी म्हणतात. मंगल कार्यासाठी अशुभ आहेत. आणि मग पू म्हणजे पूर्णा, री म्हणजे रिक्ता, ज म्हणजे जया. तर तुम्ही एक कोष्टक कसं लिहिलं, न भ ज री पू. इकडे तिथी लिहा, 1 2 3 4 5 6 आकडे लिहा. 6 7 8 9 10 असे आकडे लिहा. 11 12 13 14 15 असे आकडे लिहा. आणि पुढे तुम्हाला लक्षात येईल की पूर्णा तिथी कोणत्या आहेत, रिक्ता कुठल्या आहेत, जया कुठल्या आहेत, भद्रा कुठली आहे, नंदा कुठली आहे. तर नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा ही विभागणी पारंपरिक शास्त्रामध्ये लक्षात ठेवण्यासाठी दिलेली आहे. बरोबर आहे. तर पूर्णा तिथी म्हणजे पंचमी, नागपंचमी गेली आता आपण शुभ मानतो. ललिता पंचमी, वसंत पंचमी, अनेक पंचमी आहेत शुभ आहेत. दशमी, दशमी पण शुभ तिथी आहे. पौर्णिमा, आपल्या पौष्टपदी पौर्णिमा सोडली भाद्रपद महिन्यात, तर सगळ्या पौर्णिमेला आपल्या आनंद आहे, उत्साह आहे. जशी आता राखी पौर्णिमेला आली, नारळी पौर्णिमा आली, काहीतरी सण आहेत प्रत्येक पौर्णिमेला, शुभ मानली आहे पौर्णिमा तिथी. मग तिथीला पण स्वामी असतात, तिथीचे स्वामी आपल्याला बघायचे आहेत. तिथी किती आहेत एकूण आपण मगाशी बघितलं, तर तिथी एकूण आहेत 30. आणि प्रत्येक तिथीला अधिदेवता असते. जसं प्रतिपदेला अग्नी आहे, द्वितीयेला ब्रह्मा आहे, तृतीयेला गौरी आहे, चतुर्थीला गणेश आहे, पंचमीला नाग आहे, षष्ठीला कार्तिकेय आहे, सप्तमी रवीची आहे, अष्टमी शिवाची आहे, नवमी दुर्गेची आहे, दशमी यमाची आहे, एकादशी विश्वेदेव म्हणजे विष्णूच, परत द्वादशी पण विष्णूचीच आहे. आज एकादशी आहे, उद्या द्वादशी आहे, परवा द्वादशी आहे, रुद्धी तिथी झाली. आता त्रयोदशी कामदेवांची आहे, चतुर्दशी शिवांची आहे, पौर्णिमा चंद्राची आहे, आणि अमावस्या पित्रांची आहे. पितृदेवता असतात त्या दिवशी. हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे. आजच्या तिथीवरची देवता कोण आहे, चॅटबॉक्स मध्ये लिहा. आज कोणती तिथी आहे, पान नंबर किती काढाल पंचांगाचं? 46, 47. बघा, ऋतुजास तिथी कुठली आहे? तिथी लिहा आणि मग नाव लिहा, तिथी लिहा आणि मग नाव लिहा. किती वाजेपर्यंत तिथी आहे आजची? तिथीचं नाव लिहा, तुमचं नाव लिहू नका, तिथीचं नाव लिहा आणि देवतेचं नाव लिहा. तिथीचं नाव लिहा आणि देवतेचं नाव लिहा. ठीक आहे. मग क्षय तिथी म्हणजे काय आणि वृद्धी तिथी म्हणजे काय? आता क्षय तिथी म्हणजे काय, तर पंचांगामध्ये एकाच दिवशी दोन तिथी जेव्हा लिहिलेल्या असतात, जसं बघा आता उद्याच्याला बघा, उद्या तारीख आहे 24. तर 24 तारखेला आपण द्वादशी लिहिलेली आहे, म्हणजे 12 आकडा आहे. आणि 25 तारखेला पण 12 आकडा आहे सूर्योदयाला, म्हणजे द्वादशी आहे. म्हणजे तिथीची वृद्धी झाली. सलग दोन सूर्योदयाच्या वेळी जर तिथी चालू असेल तिला वृद्धी तिथी म्हणतात. आणि एकाच दिवशी दोन तिथी जर आल्या तर त्याला क्षय तिथी म्हणतात. तिथी क्षय म्हणजे हा क्षय तिथी ही शुभ कामांसाठी वर्ज्य असते. म्हणजे इथं खाली सोपं सूत्र दिलंय बघा, सगळ्यात खाली, सूर्योदय ज्या तिथीला मिळत नाही ती क्षय तिथी असती. ही कुठल्याही शुभ कामासाठी अशुभ मानली जाते, क्षय तिथी ही.
आणि सूर्योदय 2 वेळा मिळालेली ती वृद्धी तिथी असती. वृद्धी म्हणजे वाढणे, एकच तिथी 2 वेळा आली. आणि क्षय म्हणजे कमी होणे, तिथी क्षय झाला म्हणजे कमी झाली. पंचांगामध्ये काही जुन्या पंचांगामध्ये घटिका फळं दिलेली आहेत बघा. तर त्याचं पण तुम्हाला मी सूत्र दिलंय तिथे, की एक घटिका म्हणजे 60 फळे. एक घटिका म्हणजे 60 फळे. एक दिवस म्हणजे 60 घटिका. एक घटिका म्हणजे 60 फळे. आणि आत्ताच्या जर अगदी आपण याच्यामध्ये जर मानलं, अं, कालखंडामध्ये जर आपण विचार करायला गेलो, तर आत्ताच्या कालखंडामध्ये सांगायचं गेलं तर 24 मिनिटं एक घटी असते. 24 मिनिटं म्हणजे एक घटी. पूर्वीच्या काळी घटिका पात्र असायचं बघा, एक असं गंगाळ असायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचे. आणि एक घटिका पात्र असायचं, अजून सुद्धा आहे काही तांबट दुकानात मिळेल. त्याच्यामध्ये हे रिकामं असायचं आणि या घटिका पात्रामध्ये पाणी असायचं. या घटिका पात्राला होल असायचं खाली. आणि मग एक घटिका 24 मिनिटाची असती. मग मुहूर्त कसे काढायचे पूर्वी? तर एक मुहूर्त असतो आपला, लग्नाचा मुहूर्त आहे समजा, 11 वाजून 37 मिनिटाचा मुहूर्त आहे. तर याला प्लस मायनस 12 दिलेले असतात मिनिटं, टॉलरन्स दिलेलं आहे याला. म्हणजे घटिकेचा अर्धा भाग दिलेला असतो. 12 मिनिटामध्ये तुम्हाला अक्षता म्हणायचे. मग तिथं पार्लरवाली तुमची, फोटोग्राफर यांना काही सूट नाहीये, पण आता आजकाल आपण बघतो की त्यांचं सगळं चालतं. या 12 मिनिटामध्ये ह्या घटिका पात्रामध्ये हे खालचं पाणी हळूहळू हळूहळू वर येतं. हे पात्र पूर्ण भरतं आणि हे बुडतं आणि तळाशी जातं. त्यासाठी पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हतं म्हणून हे घटिका पात्र वापरायचे. तर घटिका पळ म्हणजे काय? तर पूर्वी आपण गाणं ऐकलंय, जन पळभर म्हणतील हाय हाय. एक पळ म्हणजे 60 फळे म्हणजे एक घटिका. आता मला जे हुशार लोक आहेत त्यांनी सांगा, एक घटिका म्हणजे 24 मिनिटं आहेत. बरोबर आहे. म्हणजे 1 तास म्हणजे किती घटिका होतील? आणि किती पळे असल्यावर एक घटिका होईल? कोण सांगतंय बघूया. एक घटिका म्हणजे 24 मिनिटं आहेत. एका तासामध्ये किती घटिका असतील? आणि एका पळामध्ये किती मिनिटे असतील? एका तासामध्ये किती घटिका असतील? 2.5 घटिका. बरोबर उत्तर आहे. अभिषेक आणि पंढरीनाथ पाटील यांनी दिलेले आहे. आता सांगा, एक पळ आणि मिनिटाचा काय संबंध आहे? कोण कॅल्क्युलेट करेल? जर एक घटिका म्हणजे 24 मिनिटं आहे, तर एक घटिका म्हणजे 60 फळं पण आहेत. मग एक पळ म्हणजे किती मिनिटं? 24 मिनिटं भागिले 60 फळे केली पाहिजेत तुम्हाला, म्हणजे मिनिटं येतील. अरे 0.4 मिनिटं वगैरे अशी उत्तर देऊ नका, ते समजत नाही मला. किती पळे म्हणजे 1 मिनिट? सोपं गणित आहे. कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे? अर्धा चुकीचं आहे. एक घटी म्हणजे 24 मिनिटं आहेत. बरोबर आहे. येस, व्हेरी गुड. 24 सेकंद म्हणजे एक पळ आहे. म्हणजेच 2.5 पळे म्हणजे 1 मिनिट. 2.5 पळे म्हणजे 1 मिनिट. सोपं लक्षात ठेवायला बघा. 2.5 पळे म्हणजे 1 मिनिट. म्हणजे मिनिटांपेक्षा सुद्धा आपण सूक्ष्म आहे आपलं गणित. 2.5 पळे म्हणजे 1 मिनिट. अभिषेकनं बरोबर सांगितलं. 24 सेकंद म्हणजे एक पळ. 24 दूनी 48 आणि 12 ऍड केले की 1 मिनिट होतं. म्हणजे 2.5 पळे बरोबर 1 मिनिट. मासामध्ये लिहून द्या तुमच्या जो तुमची वही घातली आहे ना, तुम्हाला 2 वह्या घालायला सांगितलेल्या मी. एक वही ही तुमच्या रोजच्या अभ्यासासाठी, ती तुम्ही फेअर आणि काय करणार असेल त्यासाठी ठेवा. आणि दुसरी वही ही तुमच्या कुंडली संग्रहासाठी सांगितली होती. 2 वह्या घालायच्यात, मोठी वही घालायची 200-400 पानाची. तर सूत्र लिहून ठेवा. एक दिवस म्हणजे 60 घटिका. एक घटिका म्हणजे 60 फळं.
एक घटिका म्हणजे 24 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 2.5 पळे आणि 1 पळ म्हणजे 24 सेकंद. 1 पळ म्हणजे 24 सेकंद. खूप उशिरा उशिरा लोक जॉईन होत आहेत. लवकर लवकर वेळेवर या. उशिरा जॉईन झाला म्हणजे तुम्ही शनीच्या प्रभावाखाली आहात. तुमच्यावर शनी कंट्रोल करतोय तुमचा. घटिका पळे पूर्वीच्या पंचांगामध्ये दिलेल्या, आता तुम्हाला याचा काही एवढा उपयोग होणार नाही. मग मी तुम्हाला नोट्स दिलेल्या त्या, मी जे शिकवतो ना ते नंतर तुम्हाला नोट्स देतोय, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला जर आधीच नोट्स दिल्या ना तर तुम्ही क्लासच करणार नाहीत. सगळ्या कोर्सचा नोट्स आपल्याकडे तयार आहेत, पण आपण तुम्हाला ते देत नाहीत कारण तुमच्याकडं. मग तिसऱ्या नोट्स मध्ये काय दिलेलं होतं तुम्हाला, तर वारांचे स्वामी दिलेले आणि वारांच्या स्वामी दिवशी कोणती कामं करायची. जसं रविवारी काय काम करायचं, तर रविवार हा सत्ता, प्रतिष्ठा, तेज, सन्मान, शासन याच्यासाठी आहे. सोमवार कशासाठी आहे, मंगळवार कशासाठी आहे. मग तुम्हाला शुभ वार कोणते ते दिलेले होते. मग अशुभ वार कोणते, तर शुभ वार कोणते, तर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे शुभ आहेत. रविवार, मंगळवार, शनिवार हे अशुभ नाहीत, पण शुभ कामाला शुभ मानले जात नाहीत, म्हणून त्याच्यानुसार वर्गीकरण केलेलं आहे. रविवार म्हणजे लिहिले बघा स्क्रीनवर, काय स्क्रीनवर लिहिलेलं आहे, तर रविवार म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा, तेज, शासन. आणि इंग्रजांनी काय केलं, आपल्याला रविवारची सुट्टी दिली. खर तर रविवार हा काम करायचं आहे, रविवारी सुट्टी नको आहे. सोमवारी सुट्टी घेऊ शकता तुम्ही. मन, जल, प्रवास, सौम्यता, तुम्हाला मनाला हिचं काम करायचंय, उशिरा उठायचंय, बाहेर ब्रेकफास्ट करून यायचंय, बाहेर फिरायचंय, सोमवारी सुट्टी घ्यायला खूप चांगला आहे. मन, जल, प्रवास, सौम्यता त्याच्यासाठी चांगला आहे. पण सोमवारी काय करायचंय, तर ब्राईटनेस, प्रतिष्ठा, शासन, सत्ता, सन्मान, कार्य करण्यासाठी. रविवार हा कामाला शुभ आहे खरं, पण जाता जाता इंग्रजांनी आपली वाट लावून टाकली. मंगळवार कशासाठी आहे, धाडस, अग्नी, भूमी, पराक्रम यासाठी मंगळवार शुभ मानला जातो. बुधवार बुद्धी, व्यापार, शिक्षण, संवाद यासाठी शुभ आहे. गुरुवार ज्ञान, धर्म, विवाह, शुभ कार्य यासाठी शुभ आहे. शुक्रवार पण विवाह, वैवाहिक जीवनासाठी शुभ आहे. शनिवार श्रम, सेवा, यंत्र यासाठी शुभ आहे. शनिवारी सुट्टी घेऊ शकता, सोमवारी सुट्टी घेऊ शकता, पण रविवारी सुट्टी घेऊ नका. रविवार हा काम करायचा वार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण रविवार बघितलेला. मग आपण वारानंतर वारांची निर्मिती कशी झाली ही बघितली. आ मंदात शीघ्रपर्यंताम होरेशहा, होराचं कोष्टक बघितलेलं आपण. होरा म्हणजे एका दिवसाचे 24 भाग केले, 24 तास, त्याला होरा म्हणतात. त्याचं कोष्टक बघितलंय आपण, त्याचे व्हिडिओ आहेत, ते बघून घ्या. परत मी शिकवत नाही. मग प्रत्येक होरा कशासाठी वापरायचा त्याचं पण मी दिलेलं आहे तुम्हाला. होरा कुठला कोणत्या कार्यासाठी शुभ आहे ते. होरा कोष्टक दिलेले नोट्स मध्ये बघा, हे होरा कोष्टक आहे. त्यानंतर होरा कसा तयार होतो ते दिलेलं आहे. मग नक्षत्र दिलेलीत मी तुम्हाला. आता नक्षत्र बघा, घरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणतं नक्षत्र कशासाठी ते पण दिलेलं आहे. अश्विनी नक्षत्र कसं आहे, त्याचा स्वामी कोण आहे, केतू आहे. ते कसं आहे, क्षिप्र आणि लघु आहे. ते प्रवास करण्यासाठी, औषधोपचार घेण्यासाठी, कोणत्याही कामाची नवीन सुरुवात करण्यासाठी अश्विनी नक्षत्र हे का वापरलं जातं. आज कोणतं नक्षत्र आहे पंचांगामध्ये, कोण सांगेल, 23 ऑगस्टला. बघा बघू पंचांगामध्ये, भरणी नक्षत्र हे कठोर कामासाठी आहे. कृतिका नक्षत्र हे अग्नी शस्त्र शुद्धीकरण, रोहिणी विवाह गृहप्रवेश, मृग शिक्षण मैत्री, असं संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. त्यात नक्षत्रांचे स्वामी पण दिलेले आहेत. आजचं नक्षत्र कोणतं आहे, मूळ आहे. आता मूळ नक्षत्र बघूया आपण कुठे आहे. तर इथं त्याच पानावर 19 नंबरला मूळ नक्षत्र आहे बघा. ते कशासाठी आहे, तर विघटन करण्यासाठी, दोन लोकांमध्ये विभागणी करण्यासाठी, विभाजन करण्यासाठी,
मूळ शोधण्यासाठी, संशोधनासाठी, मंगल कार्यासाठी. विवाह मूळ नक्षत्रावर होतो बघा. पंचांगामध्ये तुम्हाला मुहूर्त शिकायचे असतील ना, तर पुष्य नक्षत्रावर विवाह होत नाही, पण मूळ नक्षत्रावर विवाह होतो. गंमत आहे. मूळ नक्षत्र विवाहासाठी शुभ मानलं जातं, पण पुष्य नक्षत्र नाही मानलं जातं. आपण गुरुपुष्य शुभ मानतो. तर हे सगळं तुम्हाला मुहूर्त वर्गामध्ये खाली दिलेलं आहे. शुभ नक्षत्र कोणती ती दिलेली आहेत. कार्याच्या स्वरूपानुसार फल, मिश्र फल ते पण दिलेले आहेत. नक्षत्रांचे प्रकार किती आहेत ते दिलेत. हं? नक्षत्रांचे प्रकार दिलेले आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. नक्षत्रांचे प्रकार कुठले आहेत? तर पहिलं आहे ध्रुव किंवा स्थिर नक्षत्र. ध्रुव किंवा स्थिर म्हणजे फिक्स. त्यात रोहिणी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपद हे घर, मंदिर, संस्था आणि दीर्घकालीन काम, लॉंग टाइम चालणारी कामं यासाठी शुभ मानलं जातं. बरोबर आहे. नंतर चर, पुनर्वसू, स्वाती, श्रवण, धनिष्ठा असे तर काय हे प्रवास, वाहन खरेदी, बदली झाली आहे तर आपल्याला हे घ्यायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्याला चार्ज घ्यायचा आहे त्यासाठी आहे. गतिशीलतेची कामासाठी चर नक्षत्र वापरले जातात. पुनर्वसू, स्वाती, श्रवण, धनिष्ठा शततारका. मग क्षिप्र किंवा लघु म्हणजे कुठली? तर अशी नक्षत्र जी छोट्या छोट्या कामांसाठी वापरली जातात. लघु नक्षत्र ज्याला म्हणतो आपण, जसं अश्विनी पुष्य असतं, ही पण शुभ कामांसाठी वापरली जातात. व्यापार, उपचार घेणे, शिक्षण घेणे, ह्याच्यामध्ये लवकर अपेक्षित निकाल असतात आपल्याला, की आज केलं की उद्या निकाल लागला, अशा कामांसाठी शुभ असतात ही नक्षत्र. मग मृदू नक्षत्र, मृदू, मृगशीर्ष, चित्रा, अनुराधा, रेवती हे विवाह, मैत्री, वस्त्र अलंकार, कला या कामासाठी शुभ असतात. मग तीक्ष्ण आणि दारुण नक्षत्र कोणती आहेत? तर आर्द्रा, ज्येष्ठा, अश्लेषा, मूळ ही नक्षत्र शुभ कामांसाठी फारशी वापरली जात नाहीत. पर्याय मूळ नक्षत्र विवाहाला वापरलं जातं, पण सामान्यतः आर्द्रा, अश्लेषा, ज्येष्ठामुळे हे वापरलं जात नाही. मग ते कशासाठी वापरलं जातं? तर विघटनात्मक काम करायचंय, भांडणं लावायची, विघटन करायचंय, पण संशोधनासाठी चांगलं आहे. विशिष्ट साधन म्हणजे इंजिनिअरिंगच्या वर्कसाठी चांगलं असतं. प्रत्येक नक्षत्र त्याचे त्याचे गुणधर्म आहेत. आणि शेवटी आहेत उग्र किंवा क्रूर नक्षत्र. त्याच्यामध्ये भरणी, मघा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा यांचं तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. मग शुभ कार्यांची नक्षत्र दिलीत. खाली विवाह नक्षत्राची टीप दिलेली आहे. आता प्रत्येक नक्षत्राचा स्वभाव दिलेला आहे बघा इथं. आज आपण 12 राशी आणि 12 राशींचा स्वभाव बघणार आहे. प्रत्येक नक्षत्राचा स्वभाव दिलेला आहे. अश्विनी नक्षत्र कसं आहे? मुख्य स्वभाव. भविष्य सांगताना साधारण संकेत काय ते पण दिले तिथं. एखादी व्यक्ती कोणत्या नक्षत्रावर जन्माला आली, जसं आज जो बाळ जन्माला येईल त्याचं नक्षत्र मूळ असणार आहे. तर मूळ नक्षत्राची व्यक्ती ही 19 नंबरला येईल. मूळ नक्षत्र, मूळ नक्षत्राची व्यक्ती कशी असणार आहे बघू आपण. सत्यशोधक, खोलात जाणारे, परिवर्तनशील आणि समस्येच्या मुळांशी जाणार. मूळ नक्षत्रामध्ये सत्यशोधक, खोलात जाणारं, समस्येच्या मुळाशी जाणारं, संशोधनात्मक, अध्यात्म, मोठे बदल करणार आहे. मग ते कोणते नक्षत्र कोणत्यासाठी वापरायचं हे आपल्याला लक्षात येतं. आता भविष्य सांगताना नक्षत्राचा उपयोग कसा करावा ते तुम्हाला दिलेलं आहे बघा इथं खाली. त्यासाठी विंशोत्तरी महादशेमध्ये विंशोत्तरी महादशेचा क्रम दिलेला आहे, तो शिकायचा आहे आपल्याला आज. विंशोत्तरी महादशेचा क्रम दिलेला आहे. मग नक्षत्रांची थोडी माहिती दिलेली आहे तुम्हाला. मग योग दिलेत बघा, सगळे 2727 योग दिलेत तुम्हाला.
कुठला योग कशासाठी वापरला जातो? तर तुम्ही होमवर्क घ्यायचं आहे. या 27 योगांमधले कुठले योग अशुभ आहेत, तीक्ष्ण आहेत, ते सांगायचं आहे आणि शुभ योग कोणते आहेत हा होमवर्क करायचा आहे तुम्ही. लिहून घ्या होमवर्क तुमच्या वहीमध्ये. काय होमवर्क आहे? तर या चार्ट मधील शुभ योग कोणते आणि अशुभ योग कोणते ते लिहून काढायचे मला. पंचांगामध्ये योग लिहिलेला असतो रोज. शुभ आणि अशुभ योग लिहून द्यायचेत मला. आता तुमचा जन्म कोणत्या योगावर झालाय, तुमच्या जन्माच्या वेळी वार कोणता होता, कर्ण कोणता आहे, हे सगळं भविष्य लिहायचं आहे. म्हणजे आता होमवर्कला जेव्हा मी तुम्हाला देईन तेव्हा तुम्ही आज पंचांग लिहिलं, पण तुम्ही आता काय लिहायचं त्याच्या पुढं, त्याचा योग कोणता आहे, मग त्याचं भविष्य काय, त्याचं नक्षत्र कोणतं आहे, मग भविष्य काय, मग करण कोणतं आहे, मग भविष्य काय, तिथी कुठली आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे. असा पुढचा होमवर्क देणार आहे मी तुम्हाला, की त्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं तिथीवार नक्षत्र काढायचं नाही, तर त्याचं माहिती पण लिहायची आहे. तर इथपर्यंत तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. आता मी रेकॉर्डिंग बंद करतो आणि मग तुमच्या काही शंका असतील तर मला विचारा.